गव्हर्नमेंट हॉस्टेल म्हणजे समाज कल्याण वसतिगृह, तर भरपूर सारे विद्यार्थी विचारत होते की लिस्ट कधी लागणार। तर हॉस्टेलची पहिली यादी म्हणजे पहिली लिस्ट उपलब्ध झालेली आहे आणि लिस्ट ही ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेली आहे। जर तुम्हाला लिस्ट बघायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला किंवा तुम्ही ज्या वसतिगृहाला फॉर्म भरला तिथे जाऊन तुम्ही तुमची लिस्ट बघू शकता, कारण की लिस्ट ऑफलाईनमध्ये आहे आणि संपूर्ण ज्या लिस्ट असेल ह्या आपल्यापर्यंत पोहोचणार याची गॅरंटी नाही आहे। त्यामुळे ज्याही वसतिगृहाच्या लिस्ट आपल्यापर्यंत येत आहे त्या वसतिगृहाच्या लिस्ट तुम्हाला आपल्या चॅनलवर व आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार। त्यामुळे जर तुम्ही ज्याही डिस्ट्रिक्टसाठी फॉर्म भरलेला असेल तर त्या डिस्ट्रिक्टचं जेही हॉस्टेल आहे जिथे तुम्ही फॉर्म सबमिट केलेला असेल तिथे तुम्ही जाऊन व्हिजिट करा, त्यांच्याकडून लिस्टबद्दल अपडेट घ्या। होऊ शकते की त्यांची लिस्ट लागलीसुद्धा नसेल, परंतु त्यांना विचारा की लिस्ट कधी लागेल, अशाबद्दलची माहिती तुम्ही घेऊ शकता। तर आपल्याकडे बघू शकता एक लिस्ट आलेली आहे, ही लिस्ट 14 तारखेला उपलब्ध करून दिलेली आहे आणि बघू शकता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अमरावती तर यांच्यामार्फत ही लिस्ट उपलब्ध करून दिलेली। यामध्ये अव्यावसायिक अभ्यासक्रम आपण लास्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की व्यावसायिक अभ्यासक्रमाचे फॉर्म अजूनही सुरू झालेले नाही आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये कोणते अभ्यासक्रम येतात, इंजिनिअरिंग आहे, CET मार्फत जेही कोर्स येतात, ॲग्रिकल्चर, फार्मसी, ME MTech, BE BTech या संदर्भात जेही कोर्स आहे हे कोर्स व्यावसायिकमध्ये येतात आणि यांचे जे फॉर्म आहे हे अजूनपर्यंत समाज कल्याण वसतिगृह यांच्याकडून सुरू करण्यात आलेले नाही आहे। आणि अव्यावसायिक अभ्यासक्रम ज्यांची लास्ट डेट 27 तारीख होती मागच्या महिन्यामध्ये, ज्यामध्ये 11वी 12वी सुद्धा विद्यार्थी होते, त्यानंतर BA वाले विद्यार्थी, BCom वाले, MA MCom या संदर्भात जेही विद्यार्थी अव्यावसायिकमध्ये आहे त्यांची यादी लागलेली आहे। तर यामध्ये बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण नाव आहे। यामध्ये जुने विद्यार्थी, नवीन विद्यार्थी, BScचे विद्यार्थीसुद्धा यामध्ये सिलेक्ट आहे, BAचे विद्यार्थी आहे, MSW अशा प्रकारे संपूर्ण लिस्ट तुम्ही बघू शकता यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। तर अशाच प्रकारे जेवढेही वसतिगृह आहे अमरावती जिल्ह्यामध्ये मुलांचे वसतिगृह त्यांची लिस्ट यामध्ये उपलब्ध करून दिली। जसे की जुनेसुद्धा विद्यार्थी आहे यामध्ये सिलेक्ट झालेले, त्यामध्ये नवीन विद्यार्थी आहे, संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी यामध्ये उपलब्ध आहे। जर यामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही आजच तुमच्या वसतिगृहाला जाऊन प्रवेश घेऊ शकता किंवा यामध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही वसतिगृहाला जाऊन व्हिजिट करू शकता, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊ शकता। आणि राहिला प्रश्न तो म्हणजे आता की बाकी जिल्ह्याचा, जसं की आपल्याकडे फक्त अमरावती जिल्ह्याची यादी मिळाली आहे, परंतु बाकी महाराष्ट्रामधील जेही जिल्हे आहे त्यांचीसुद्धा 27 तारीखच लास्ट डेट होती। तर तुम्ही त्या वसतिगृहाला व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या, लिस्ट लागली असेल किंवा नाही लागली असेल, पॉसिबिलिटी दोन्ही पण आहे। लिस्ट लागली असेल तर तुम्ही नाव चेक करा आणि तुमचा प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही तिथे तुमचा प्रवेश निश्चित करू शकता। त्यानंतर जर लिस्ट लागली नसेल तर त्यांच्याकडून माहिती घ्या, तिथला कॉन्टॅक्ट नंबर घ्या, जेणेकरून तुम्हाला लिस्ट लागल्यानंतर तिथे तुम्ही विचारू शकले पाहिजे, कारण की लिस्ट ऑफलाईन आहे आणि लिस्ट ऑफलाईन जेव्हा लागतात तेव्हा डाटा आपल्यापर्यंत पूर्ण डाटा जो आहे हा पोहोचत नाही, कारण की ऑफलाईन डाटा आहे, ऑफलाईन लिस्ट लावत आहे। ऑनलाईन जर लागत असते लिस्ट संपूर्ण महाराष्ट्रातल्या तर आपण संपूर्ण अपडेट तुम्हाला देऊ शकलो असतो, परंतु ज्या लिस्ट आहे ह्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसमधून तयार होतात, पर्सेंटेज वाईज लिस्ट लावतात आणि ज्या वसतिगृहाची लिस्ट आहे त्या वसतिगृहाला ही लिस्ट प्रदर्शित केली जाते। त्यामुळे आपल्यापर्यंत संपूर्ण डाटा नाही आहे। जर आपल्याकडे या व्यतिरिक्त कोणत्याही हॉस्टेलची किंवा कोणत्याही जिल्ह्याची जर माहिती आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे देण्यात येणारच आहे। फक्त एवढंच आहे की लिस्ट लागणे सुरू झालेले आहे। भरपूर सारे विद्यार्थी विचारत होते की लिस्ट कधी लागणार आहे, तर लिस्ट लागणे सुरू झालेले आहे। पहिली लिस्ट लागलेली सुद्धा आहे, 14 तारखेला ही लिस्ट जाहीर झालेली आहे, आपल्याकडे काल मिळाली, त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तरी तुम्ही तुमच्या वसतिगृहाला व्हिजिट करा, लिस्ट लागली का चेक करा आणि आपल्यापर्यंत जी माहिती येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर जेही पुढील अपडेट येईल, स्वाधार असो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना किंवा OBC जेही वसतिगृह आहे त्यांच्याबद्दल कोणती माहिती आली किंवा समाज कल्याणबद्दल जर कोणती माहिती आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।